नमस्कार, मी केतन येवले आणि तुम्ही पाहताय संवाद महाराष्ट्राचा न्यूज चॅनल. कसं असतं, जंगलात वाघ आहे, परंतु त्या वाघाचे दात पडलेले आहेत आणि तो डरकाळ्या फोडतो आणि ते प्राण्यांना माहिती आहे. काय हे आपलं काही करू शकत नाही. म्हणजे ती परिस्थिती इथल्या शेतकरी झाली. शेतकरी मस्त वाघ आहे. शेतकरी जगाला पोषवतो. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. आणि भारत हा कृषीप्रधान देश आहे. हे मी सगळ्या गोष्टी मान्य करतो. पण तुमची परिस्थिती आज जी आहे, म्हणजे आपली परिस्थिती आज जी आहे, ती अक्षरशः दात पडलेल्या वाघासारखी झालेली आहे. आपण फक्त डरकाळीच फोडू शकतो. ह्याच्या पलीकडे आपण काही करू शकत नाही. आपण चावा घ्यायला गेलो तर आपल्याला दातच नाहीत. म्हणजे आपली एकजूट नाही. मला काय म्हणायचं माहिती आहे का? आपली एकजूट नाही. मग तुम्ही दात पडलेला वाघ नका होऊ. तुम्ही दात असलेला वाघ व्हा. तुमची डरकाळीचा आवाज जरी फोडला तरी व्यापारी इकडे राजकीय नेते घामाघूम झाले पाहिजे. नाही म्हटले बाई, यांचा पहिला निकाल. यांना पहिला न्याय देऊ, त्याच्यानंतर आपण पुढे जाऊ. ही परिस्थिती तुम्ही या महाराष्ट्रात तयार करा. तर येणाऱ्या काळात शेतकऱ्याचे दिवस असतील. आज एक वेगळा व्हिडिओ तुमच्या भेटीला मी घेऊन आलोय. एक दुपारी मी बाहेरगावी असताना मला अचानक काही शेतकऱ्यांचे फोन आले. पारनेर कृषी उत्पन्न बाजार समिती इथं कांद्याचे निलाव होते. सध्या आपण पाहतोय की गावरान कांद्याला एक 24-25 रुपयाचा प्रति किलो असा भाव होता. परंतु शेतकऱ्यांनी कधी कुठला माल पिकवलाय आणि त्याला जास्त दिवस बाजारभाव टिकलाय असं कधी झालंच नाही. आणि आजची गोष्ट अगदी तीच आहे. त्याच गोष्टीला पकडून आजचा मी हा जो व्हिडिओ तुमच्या भेटीला घेऊन आलोय ना, त्याचंही कारण अगदी तेच आहे. शेतकऱ्यांनी मला फोन नेमके का केले? आता ज्या शेतकऱ्याने फोन केला त्यातले एक शेतकरी सुपा या ठिकाणचे आहेत. परंतु एका शेतकऱ्याचा नंबर माझ्याकडे सेव्ह होता, की ज्यावेळेस 2024ला मी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आंदोलन छेडलं, की कवडीमोल बाजारभावाने कांदा अक्षरशः व्यापारी खरेदी करत होते. तुम्ही संवाद महाराष्ट्रावरती जाऊन 2024चे माझे व्हिडिओ पाहू शकता. मी काही व्हिडिओच्या माध्यमातून कुठं बोलवच्चन मारण्यासाठी आलेलो नाही. कृतीतून करून दाखवणारा मी आहे आणि शेतकऱ्यांसाठी आवाज उठवणारा मी आहे. दुपारी जर खरंच माझ्या गावी जर असतो, तर मी निश्चितपणे पुढल्या 20 मिनिटांमध्ये कांदा मार्केटला पोहोचलो असतो आणि मग व्यापाऱ्यांना माहिती आहे, की तनिवले जर कांदा मार्केटला आला तर 200-500 असतो. कारण मग मी सरळ सोपं नसतंच. मग आपण तिथं धिंगाणाच घालतो. कारण 2024ला असेच कांद्याचे बाजारभाव पडले होते. एकदा नाही, अनेक वेळा शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचं काम आपण केलंय. या संवाद महाराष्ट्राने केलंय आणि तुमच्या समोर बोलत असणारा जो केतन येवले आहे त्यांनी केलंय. हे फक्त बोलून होत नाही, हे कृतीतून करून दाखवावं लागतं. मी माझी स्तुती करत नाही, परंतु शेतकऱ्यांसाठी ठामपणे उभे राहणारे न्यूज चॅनलवाले फार थोडे आहेत. शेतकऱ्यांचे दुःख, शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्यासाठी समोर कोणी काही येत नाही किंवा प्रत्येकजण हा शेतकऱ्याला लुटण्यासाठी समोर येतोय. या गोष्टी झाल्या. परंतु आजचा जो काही विषय आहे, तो आहे पारनेरमध्ये बंद पडलेले कांद्याचे निलाव. बरं, हे कांद्याचे निलाव बंद का पडले? इथून पाठीमागे कांद्याचे निलाव सुरू होते. मग आजच असं काय झालं की कांद्याचे निलाव बंद पडले? व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये हा वाद होता का? की काही राजकीय रंग या निलाव बंद पडण्याच्या पाठीमागं? अशा खूप साऱ्या गोष्टी आणि त्याचे तुम्हाला पडलेले प्रश्न. आज जे पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे निलाव पडले, म्हणजे 27-28 रुपये, 25 रुपये प्रति किलो असणारा कांदा आज 10, 12, 13, 14, 15 आणि फायनली 17 रुपये किलोपर्यंत कवचित निलाव झाले. मी तुम्हाला जे बोललो ना, की 30 गोण्या 17 रुपयांनी द्यायच्या आणि इकडे 3,000, 10, 12, 15 पर्यंत घ्यायच्या. अरे मग 25 वरून कांदा जर डायरेक्ट 12 आणि 13 वरती येतो, तर शेतकऱ्यांनी काय करायचं? त्यांचा खर्च अक्षरशः वसूल होत नाही हो. एवढी भयानक परिस्थिती आहे आणि हे वास्तव आहे आणि हे मांडलं पाहिजे. का नाही मांडायचं? म्हणून मी तुमच्या समोर आलो. मला ते येणारे साहेबांनी फोन केला. त्या येणाऱ्या साहेबांना सुद्धा मी धन्यवाद देतो. साहेब, तुमच्या माध्यमातून का होईना, पण आजची पारनेरची जी असणारी परिस्थिती आहे, आज पारनेरमध्ये कांद्याचे निलाव जे काही शेतकऱ्यांनी बंद पाडले, शेतकऱ्यांचं दुःख हे निश्चितपणे अनेक शेतकऱ्यांपर्यंत गेलं पाहिजे आणि तुम्ही आवाज उठवला पाहिजे. कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. वामनराव यांनी सांगितलं ना, का तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार. तुम्ही जर आवाज उठवला, तुम्ही जर एक मोठा लढा उभा केला, तर निश्चितपणे तुम्ही तुमच्या लढ्याला यश देऊ शकता. त्यासाठी सगळ्या शेतकऱ्यांनी खंबीरपणे जो कोणी पुढे चाललाय, जो कोणी समोर येतोय त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. तरच तुम्हाला न्याय मिळणार आहे. आणि मी तर म्हणतो येणाऱ्या काळामध्ये कांद्याला हमी भाव दिलाच पाहिजे. 2024 मध्ये सुद्धा आपण पाहिलं असेल की नगर बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी कांद्याचे निलाव बंद पाडले होते आणि त्यावेळेस सुद्धा आपल्या संवाद महाराष्ट्राने आवाज उठवला होता. आपण जे म्हणतो ना की गोड साखरेची कडू कहाणी काय असते ना, तसंच कांद्याचं सुद्धा आहे. का त्याला पिकवण्यापर्यंतचा जो संघर्षमय प्रवास आहे ना शेतकऱ्याचा, तो एकदा पहा. अक्षरशः रात्रीचं लाईट सोडतात हे सबस्टेशनवाले. अनेक कंपन्यांना लाईट दिली जाते. मी ज्या ठिकाणी आज ज्या गावात मी राहतो ना, इथली परिस्थिती सुद्धा तीच आहे मित्रांनो. या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगतो. आपण पाहिलं की
पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे निलाव बंद पाडले. बरं, निलाव बंद पाडल्यानंतर शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहणारे फार थोडे लोक असतात. कारण राजकीय नेत्यांना सुद्धा माझ्या मते व्यापाऱ्यांकडून फायदा होत असावा. त्याच्यामुळं ते शेतकऱ्यांची बाजू म्हणावी तितकी कुणी लावून धरत नाही. आणि बऱ्याच बाजार समितीमध्ये मी स्वतः गेलोय, मी पाहिलंय, तर व्यापारी हे फक्त नावाला असतात. म्हणजे व्यापारी आणि आडते यांच्या संगनमताने खूप साऱ्या गोष्टी होतात आणि यांना फंडिंग करणारे किंवा माल उचलणारे हे राजकीय नेतेच असतात, फक्त पुढे या व्यापाऱ्यांना करतात. म्हणजे ह्या गोष्टी सुद्धा होतात. नगर बाजार समितीमध्ये मी प्रत्यक्षात काही गोष्टी पाहिल्यात. आता त्याचे प्रूफ जरी माझ्याकडे नसले, पण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही खोटं बोलत नाही. खोटं बोलून मला काय मिळणार आहे? बऱ्याचदा बिचारे व्यापारी सुद्धा फसतात सुद्धा. शेतकऱ्यांच्या काही चुका आहेत ते मी या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे. फक्त म्हणजे तेच चुकतात, शेतकरी चुकत नाही असं नाहीये. परंतु शेतकऱ्यांच्या चुका काय आहेत आणि शेतकऱ्यांना कसं गंडवलं जातं, ह्या दोन्ही गोष्टी मी अगोदर सांगतो. त्याच्यानंतर व्यापारी कसे शेतकऱ्यांना फसवतात त्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो. आता ज्या वेळेस शेतकरी शेतातून माल घेऊन मार्केटला जातात किंवा कृषी उत्पन्न बाजार समिती जी असेल तिथे घेऊन जातात, पण त्यावेळेस काय होतं की 10-5% शेतकरी जे आहेत ते खराब कांदा त्या गोण्यांमध्ये मिक्स करतात. परंतु माझं ते शेतकऱ्यांना एक सांगणं आहे की बाबा तुम्ही खराब कांदा का भरता? शेवटी त्यांना तो खरेदी करायचा आहे, त्यांना समोर पाठवायचे, ते कोणी असू द्या. तुम्हाला पटलं तर तुम्ही द्या, तुम्हाला बळजबरी आहे का तर नाही. परंतु काय होतं की त्या 5-10% शेतकऱ्यांमुळं 90% शेतकरी बदनाम होतो. आणि एखाद्या ठिकाणी का तशा खराब कांद्याच्या गोण्या फुटल्या की त्याच्यामुळे कांद्याची निलाव ढासळायला सुरुवात होते. आजची परिस्थिती अशी आहे, कांद्याचे बाजार भोका पडले. याच्या पाठीमागचे दोन वेगळे महत्वाचे कारण आहेत. एक महत्वाचं कारण आहे की आपण वल्ला आणि अजिबातही कांद्याचे अजिबात म्हणजे पाती अक्षरशः हिरव्या होत्या. आपण जे म्हणतो कांदा काढायला आल्यावरतीच काढला पाहिजे कुठल्याही गोष्टीला तिचे. जर तुम्ही कच्ची कैरी काढली ती जर पिकायला घातली आपण पिकणार नाही. त्याच्यासाठी झाडावरती तुम्हाला काही पिकलेले पाड सापडून द्यावं लागतील ना. आंबा पिकल्याशिवाय तुम्ही कैरी पिकायला घालू नका. शेतकऱ्यांनी हल्ली तेच चालू केलंय. अक्षरशः शेतकरी कच्चा कांदा कापून मार्केटला नेतो आणि त्याच्यामुळे काय होतं, तो कांदा जे व्यापारी भरतात त्यांना तो बाहेर एक्सपोर्ट करायचा असतो किंवा बाहेर राज्याने पाठवायचा असतो. म्हणजे 3-3, 4-4, 5-5 दिवस तो कांदा गाड्यांमध्ये असतो किंवा त्या ठिकाणी गेल्यावरती त्या आडतीवरती असतो. परत तिथून उचलून तो कंपनीला जाईल किंवा बाहेर देशात जाईल किंवा कुठं ना कुठं खाणारे त्यांना घेतातच ना. आणि मग विषय होतो का की 8-8, 10-10 दिवस हा जो कापलेला कच्चा कांदा आहे हा टिकत नाही, हा खराबच होणार, हा सडणारच. बरं काय असतं की एक कांदा सडला की अख्ख्या गोणीची वाट लागायला वेळ लागत नाही. आणि मग ह्या गोष्टी आहेत कुठेतरी शेतकऱ्यांनी ह्या पण सुधारून घेतल्या पाहिजे असं मला वाटतं. मान्य आहे का तुमचा एवढा खर्च झालेला आहे, पुढलं भवितव्य काय आहे? कारण आपल्यासमोर अंधारच आहे. उद्या कांद्याला ₹1 किलो बाजारभाव भेटेल की उद्या ₹100 किलो जाणार आहे हे शाश्वत नाही. खरं तर हा शासनाचा नालायकपणा आहे. कारण तुम्ही योग्य ते बाजारभाव आणि हमी भाव जर शेतकऱ्यांना दिला, मला वाटतं शेतकरी डब्यात जाणार नाही. कारण एकरी मी स्वतः शेतकरी म्हणून मी तुम्हाला सांगतो, एक 60,000 ते 70,000 एकरी कांद्याला खर्च आहे. काही म्हणतील की बाबा मी 20-25 हजार बी करतो. तुम्ही जर घरी जरी केलं, पण तुम्ही तुमचा जो वेळ देताय किंवा तुम्ही जे श्रम करताय, तुमचे जे कष्ट आहेत, तुम्ही त्याचा मोबदला त्यात पकडत नाहीत. तुम्ही पहा तुमचे कष्ट किती आहेत, तुम्ही किती फवारे दिले, औषधाचा खर्च किती होता, तुमच्या बियाणांपासून तुमचं बियाणं टाकण्या पुन्हा त्याचं रोप तयार झाल्यानंतर त्या रोपाला सुद्धा फवारे आहेत. पुन्हा त्याची लागवडीसाठी तुम्ही नांगरट करणे, नांगरट केल्यानंतर तुमचं रोटाव्हेटर आहे, पुन्हा सारे पाडणे, पुन्हा सारे पाडल्यानंतर त्याची दंड वडणे किंवा तुम्हाला ते साऱ्यांची वर्मे वगैरे व्यवस्थित करणे, त्यासाठी पुन्हा माणसं लावावं लागतात. त्याच्यानंतर रोप उपटणे, रोप उपटण्यासाठी पुन्हा माणसं, पुन्हा लागवडीसाठी 13-14 हजार टोळी घेते एकरी लागवडीला. म्हणजे हा जर बाकीचाच खर्च जर पाहिला, हाच खर्च तुमचा 25,000 वरती जातो. पुन्हा आले तुमचे खतं. खतांना काही नाही तर एक आपल्याला जर चांगलं पीक जर घ्यायचं असेल तर लोक काय करतात की रासायनिक खतांवरती जास्त भर देतात शेतकरी. शेवटी स्वाभाविक आहे की एवढा खर्च जर चाललाय, त्या रासायनिक खतामुळे त्यांना वाटतं की उत्पन्न जास्त होतं. परंतु त्याच्यामुळे जमिनी नापीक होत चालल्यात. हे पण एक लक्षात घ्यायला पाहिजे शेतकऱ्यांनी. पण तो तो पार्ट नाही. आता मी महत्त्वाच्या मुद्द्यावरती बोलतोय. म्हणजे सरासरी 60,000 ते 65,000 ₹70,000 एकरी खर्च कांद्याला येतो. आणि नाही काही म्हटलं तर 45,000 ते 50,000 एकरी हमखास खर्च आहे. याच्यापेक्षा कमी खर्चामध्ये कांदा उत्पादक शेतकरी मला दाखवा की बाबा ज्यांनी सांगितलं की मला खर्चच नाही, मी त्याच्या टांगा खालून जाईन. कारण मी स्वतः पिकवतोय तर मला माहिती आहे कांद्याला खर्च किती. मी पण एक शेतकरी आहे. जरी संवाद महाराष्ट्राच्या माध्यमातून मी तुमच्या समोर बोलत असलो तरी सुद्धा माझ्या घरी आज कांदे आहेत. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, निश्चितपणे कांद्याला खर्च आहे. शेतकऱ्यांचे निश्चितपणे ₹2 झालेच पाहिजे. कारण हा कष्टाचा पैसा आहे. हे मात्र विसरून चालणार नाही. आणि मग काय होतं ज्यावेळेस मार्केटला कांदा आणला जातो, म्हणजे
ही तुमची चुकी नाही. तुम्हाला वाटतं की 2-5 होणार आहेत. ह्या भावनेपोटी तुम्ही कांदा त्या ठिकाणी घेऊन येता. परंतु व्यापाऱ्यांना ते निमित्त असतं. म्हणजे आपण जे म्हणतो ना, की नाचता येणं अंगण वाकडं, असली परिस्थिती सध्या या महाराष्ट्रात आणि या देशात सुरू आहे शेतकऱ्यांच्या बाबतीत. म्हणजे तुम्ही कुठलीही गोष्ट असू द्या, तुमचा भाजीपाला, तरकारी असू द्या, तुमचे फळं असू द्या, कुठलीही गोष्ट असू द्या, मग कांदा असू द्या, दूध असू द्या, शेतकरी प्युअरच आणतो. परंतु शेतकऱ्याला प्रत्येक वेळेस फसवलं जातं, त्याला टोपीच टाकली जाते. कांद्याचे जे असणारे पाठीमागचे बुडे आहेत, ते एकदम बारीक नसतात. ते वल्ला कांदा कापल्यामुळं काय होतं, त्याच्यातून अक्षरशः चिक गळत असतो. म्हणजे जसा शेतकरी शेतात कांदा कापतो, दिवसभर कांदा कापायचा, जसा कापला तशा इकडे पाठीमागे 4-2 माणसं त्या गोण्या भरत असतात. त्याच गोण्या शिवायच्या, त्याच रात्री मार्केटला नेऊन खाली करायच्या. सकाळच्या बरी त्याच कांद्यांचा निलाव. मग कांदा जुळून येत नाही आणि मग त्याच्यामुळं काय होतं, की त्याचे सालपाटं निघतात आणि कवळा कांदा असतो. व्यापारी ज्यावेळेस ते हातात घेऊन बघतात, त्याला माहीत असतं की हा लांबपर्यंत जाऊस माल टिकणार नाही. आणि मग ह्या गोष्टीमुळे काय होतं, कांद्याचे बाजारभाव पडायला यांना निमित्त होतं. भलं तो कांदा टिकल अगर ना टिकल, याच्यावरती मी बोलत नाही. परंतु आपल्याकडून चुका होऊन देऊ नका. ज्याच्यामुळं तुमचंही नुकसान आहे, ज्याच्यामुळं व्यापाऱ्यांचंही नुकसान आहे. दोघंही तोट्यात जाऊ नका. आणि व्यापारी बी काय करतात बऱ्याचदा, आता व्यापाऱ्यांवरती मी येतो. व्यापाऱ्यांच्या काही गोष्टी मी जवळून पाहिल्यात. त्यांच्या काही गोण्या सेपरेट त्या ठिकाणी मांडलेल्या असतात. त्याच गोण्या यांनी कुठेतरी बाहेर पहिल्या भरलेल्या असतात. त्याच कांद्याचा निलाव करायचा. ₹30 किलो कांदा दाखवायचा आणि त्याच पेपरला बातम्या द्यायच्या, की अमक्या-अमक्या बाजार समितीमध्ये कांद्याचा बाजारभाव ₹30 प्रति किलो. 30 गोण्यांचा निलाव तुम्ही करायचा ₹30 नी आणि इकडे 3000 गोण्यांचा निलाव करायचा ₹10 ₹12 प्रति किलोनी. म्हणजे काय चाललंय? कुठं चाललंय महाराष्ट्र? म्हणजे तुम्ही व्यापाऱ्यांना पण माझं हे म्हणणं आहे, की एवढं तुम्ही लुटू नका रे. खा, लाईसायचं खा. हे कर्म, हे चुकायला चुकलेलं नाहीत. शेतकरी काय 2 नंबरनी कमवत नाही. हा बिचारा कष्टानेच कमवतो. त्याच्यामुळं माझं हेच तुम्हाला सांगणं आहे, की तुम्हीही चुकू नका आणि व्यापाऱ्यांनी चुकलं नाही पाहिजे. आणि मार्केटला मी काही गोष्टी पाहिल्यात. मी जे दाहक वास्तव मी तुम्हाला सांगतो हां. मी अनुभवलेलं दाहक वास्तव आहे. का शेतकऱ्यांची एकजूट नाही. हा सगळ्यात मोठा शेतकऱ्यांचा असणारा वीक पॉइंट आहे. ज्या दिवशी शेतकऱ्यांची मार्केटमध्ये एकजूट होईल ना, त्या दिवशी शेतकरी हा सगळ्यांचा बाप असेल आणि व्यापारी सोडा व कुठला राजकीय नेता सुद्धा शेतकऱ्याचं काहीच उकरू शकत नाही. पण काय होतं, ज्यावेळेस एखादा शेतकरी आवाज उठवायला जातो, बाकीचे शेतकरी भामटेवणी साईडला जाऊन उभे राहतात. ही परिस्थिती, वस्तुस्थिती मी पाहिलेली आहे. मी अक्षरशः तुमच्यासाठी बोलायला, शेतकऱ्यांसाठी बोलायला गेलो, तरीसुद्धा आमच्यासारख्या पत्रकारांना सुद्धा शेतकरी सपोर्ट करत नाही. म्हणजे कवची शेतकरी आहेत का ते सपोर्ट करतात. परंतु मला वाटतं की तुम्ही आमच्या पाठीशी उभं राहणं किंवा आम्ही तुमच्या पाठीशी उभं राहणं, तुम्हाला न्याय मिळवून देणं, आम्ही तुम्हाला न्याय मिळवून देणं ही आमची नैतिक जबाबदारी आहे आणि आम्ही ते केलंच पाहिजे. कारण लोकशाहीचा 4था स्तंभ आहे पत्रकारिता. आणि जर त्याच्या माध्यमातून जर जनसामान्यांना न्याय देण्याची भूमिका किंवा ती दानच जर पत्रकारात नसेल, तर तो पत्रकार नाही होऊ शकत. सत्तांतर हे झालं पाहिजे. का झालं पाहिजे? का सत्तांतर जर झालं, तर परिवर्तन होणार आहे. आणि यांना माहिती आहे ना, पुन्हा-पुन्हा आपणच सत्तेवर आहेत. काही नाही, शेतकरी काही करीत नाही. ही यांची नजर मेलेली आहे. यांना माहिती आहे तुम्ही काहीच करीत नाहीत. भाजपचं सरकार नेमके काय करतंय? अरे आश्वासनांवरती आश्वासनं. मुळात लोकसुद्धा गाढव आहेत. पुन्हा तुम्ही तीच व्यक्ती, तोच माणूस, तोच पक्ष जर सत्तेवर देत असाल, तर तुमचे इतके गांडू तुम्हीच आहेत.